आज त्यांना जर आपण आधार दिला तर हे देशाचे भावी आधारस्तंभ देश वाचवू शकतील. पण आजच जर का ह्या आधारस्तंभाला तुम्ही तोडून मोडून टाकून हुकुमशाही लादणार असाल तर ही मुलं गप्प नाही वाटतात. आणि 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 मला असं वाटतं की सरकारचं लोकशाही आपण मानतो, जगातली एक सगळ्यात मोठ्या लोकशाहीपैकी आपली लोकशाही असं आपण जर मानत असू आणि जर ती असेल तर तुम्हाला त्यांच्याशी जाऊन बोलण्यामध्ये कमीपणा कसला वाटतोय? पहिल्याच दिवशी म्हणजे असं नाही आहे की काल पहिला दिवस होता, हे तर काल म्हणजे हा दुसऱ्या टप्प्याचा 20वा-25वा दिवस असेल. सोनम वांगचुकजींच्या उपोषणाचाच 20वा-25वा दिवस आहे. त्याच्या आधीपासून आणि त्याच्याही आधी 10-15 दिवस आधी एकदा अभिजित आणि सगळी तरुण मंडळी इकडे येऊन गेली होती. त्याच वेळेला जर का यांच्याबरोबर चर्चा केली गेली असती तर मला असं वाटतं की हा विषय सुटला असता. राज्यातील शेतकरी नेते आहेत ते म्हणतात की देशभरात हे आंदोलन सुरू आहे, हे एक विचारधारा, ही दहशतवादी विचारधारा. अशा लोकांच्या बोलण्याला किंमत देण्याची गरज नाही. शेतमालाला जरूर किंमत द्या, पण अशा नेत्यांच्या बोलण्याला किंमत देऊ नका. फडणवीस असं म्हणतात की फेसलेस आंदोलन आहे, त्याच्यामुळे त्याचं नेतृत्व त्यांचा फेसलेस म्हणजे तो पुसून जरा तो लेस झाला असेल म्हणून तो तेवढ्यापुरता आरशात त्याला फेस लेस दिसला असेल, तो पुन्हा फेस आला असेल त्यांना. आता अराजकता मागण्याचा पण यामागे प्रयत्न केला जातो असं आता मला पण वाटायला लागलंय, कारण ज्या तऱ्हेने सत्ताधारी वागतायत तर सत्ताधाऱ्यांचा डाव देशात अराजक आणण्याचा आहे का? आणि आता मला असं वाटतंय की जसं एक यांचा एक हातखंड आहे बदनामीचा की यांच्यामध्ये पाकिस्तानी घुसलेत, तर मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांमध्ये कोण पाकिस्तानी नाही आहे ना. सरकार राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नाहीये. सरकार जे आहे पंतप्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नाही. एवढं होऊन सुद्धा तुमचे सगळे खासदार पहिल्या दिवसापासून आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. डेडलॉक कसं सुटलं? त्यांच्याशी चर्चा करा ना, तुम्ही चर्चा करा. जर मी माझ्या रविवारच्या त्या मुंबईत जे आंदोलन केलं होतं त्याच्यात एक गोष्ट म्हणजे काय राजाराणीची गोष्ट नाही, घटना सांगितली होती की कालच्या मे महिन्यात RSS कडनं एक असं स्टेटमेंट केलं गेलं होसबळेंकडनं की पाकिस्तानबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आता नेमकं पाकिस्तानबरोबर लढायचं की नाही लढायचं आणि या आंदोलनात पाकिस्तानचा हात असेल असं जर का या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्या हाताच्या तोंडाबरोबर तुम्ही बोलता तर मग या देशातल्या विद्यार्थ्यांशी, जे हे विद्यार्थी आपल्या देशाचे भाग्य विधाते आहेत, त्यांच्याबरोबर बोलण्यात तुम्हाला कमीपणा का वाटतो? म्हणजे हे मला त्यांचं गणितच कळत नाही की पाकिस्तानबरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा, पण जे तुमच्या दारात आलेले आहेत, तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले बाळगून आलेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता. त्या मुलामुलींवरती, अगदी मुलींवरती आणि महिलांवरती ज्या असभ्यपणाने अत्याचार केला गेलेला आहे. काल तर एक ती मुलगीच तिचे कपडे फाडले गेले. ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती बसत नाही. ही रावण संस्कृती झाली. केंद्र सरकार म्हणतंय की आम्ही चर्चेसाठी तयार आहे, मात्र धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेणार नाही. ही मस्ती झाली आणि ह्या मस्तीच्या विरोधातच सगळं आता देश पेटलेला आहे. ही राष्ट्रभावना आहे आता. पण उद्या प्रकाश आंबेडकरांनी मुंबई बंदचे हात दिले, शिवसेनेचा पाठिंबा आहे त्याला? मला काल येताना आल्यानंतर इकडे कळलं. मला असं वाटतं आता लोकांना रस्त्यावरती यायचं आहे, लोकांना रस्त्यावरून व्यक्त व्हायचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून कोणी अडवू नये. कालसुद्धा तुम्ही बघितलं म्हणजे मी तिकडनं निघाल्यानंतर एक 9 वर्षाची मुलगी, तिची बहीण, तिचे वडील, मुंबईच्या आंदोलनात अगदी कडेवरती घेतलेली लहान मुलं, त्या खांद्यावर घेतली अशी लोक यांना रस्त्यावरती यायचे. आता त्यांना येऊ द्या, कारण हे जे काय आहे हे अचानक हा उफाळून आलेला असंतोष नाही, हा गेल्या 12 वर्षात साठलेला असंतोष आता उफाळून बाहेर पडतोय. तो पहिला येऊ द्या बाहेर. दिल्लीमध्ये युवकांवरती लाठीचार्ज करण्यात आला. आता उद्या महाराष्ट्र बंद आहे, महाराष्ट्रात देखील अशा घटना होतील अशा महाराष्ट्रामध्ये आता काल तुम्ही एक पाहिलं असाल की मी इथे निघण्याच्या वेळेलाच आदित्यने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आम्ही युवा सेनेकडनं एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. आता एका मुलीचा व्हिडिओ मला कोणीतरी पाठवला. तिने सांगितलं की जवळपास 300 पेक्षाही जास्त आंदोलकांवरती मुंबईमध्ये त्यांना डिटेन करून ठेवण्यात आलं, ज्यांना आम्ही बऱ्याचशा लोकांना युवा सेनेने ते सोडवलं. त्यांचे नावपत्ते घेतले गेले आणि अर्ध्या रात्री त्यांना डिजिटल नोटीस पाठवले. आता डिजिटल अरेस्ट जर का ही इलिगल असेल तर डिजिटल नोटीस पण इलिगल मानली पाहिजे. आणि डिजिटल नोटीस त्यांना काय पाठवताय तुम्ही? ज्याच्यामुळे हा विषय पेटलेला आहे तो विषय सोडवा ना तुम्ही. म्हणजे या देशामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा नाही. आवाज उठवला तर ते तुम्हाला चेपून काढणार. ही लोकशाही देश मानणार नाही.